वर्ग 11वा विषय राज्यशास्त्र. मी बारसागडे सर तुमचे राज्यशास्त्राच्या तासिकेत स्वागत करीत आहे. आपण पाहत आहोत प्रकरण 5वा. प्रकरणाचं नाव आहे प्रतिनिधित्वाची संकल्पना. या प्रकरणावरील हा 4था व्हिडिओ आहे. याच्या आधी आपण 3 व्हिडिओ अभ्यासले आहेत. तर या 4थ्या व्हिडिओमध्ये हितसंबंधी गट आणि दबाव गट याबद्दल माहिती पाहणार आहोत. तर हितसंबंधी गट म्हणजे देशातील जे विविध व्यावसायिक लोक आहेत त्यांच्या काही समस्या असतात. त्या समस्या सोडवण्यासाठी ते एकत्र येतात. म्हणजे एकटा व्यक्ती हा सरकारला आपल्या समस्या सांगू शकत नाही किंवा त्याचा आवाज सरकारपर्यंत पोहोचू शकत नाही. तर समान समस्या असलेले लोक एकत्र येतात, त्यांचे हितसंबंध जोडलेले असतात, म्हणून त्यांना हितसंबंधी गट असे म्हणतात. आणि असं हितसंबंधी गट आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी जेव्हा सरकारवर संघटनेच्या माध्यमातून दबाव टाकतात तेव्हा त्या हितसंबंधी गटाचे रूपांतर दबाव गटात होत असते. तर हितसंबंधी गट आणि दबाव गट हे लोकांचे प्रतिनिधित्व करणारे एक माध्यम आहे. त्यालाच आपण अनौपचारिक माध्यम असं म्हणूया. तर हे काम कोणते करतात? शासकीय धोरणे आणि लोक यांना प्रभावित करण्यासाठी. हे बघा, शासकीय धोरणे आणि लोक यांना प्रभावित करण्यासाठी जेव्हा हितसंबंधी गट संघटित होतात तेव्हा त्यांना दबाव गट असे म्हणतात. दबाव गट केव्हा म्हणतात त्यांना? जेव्हा हितसंबंधी गट शासकीय धोरणांना आणि लोक यांना प्रभावित करण्यासाठी एकत्र येतात, संघटित होतात, तेव्हा त्यांना दबाव गट असे म्हणतात. हे गट प्रत्यक्ष निवडणूक लढवत नाही. पहा, हितसंबंधी गट किंवा दबाव गट हे प्रत्यक्ष निवडणूक लढवत नाही. हा फरक आहे. परीक्षेमध्ये येतो. राजकीय पक्ष आणि दबाव गट याच्यातील फरक काय? तर राजकीय पक्ष हे निवडणुका लढवतात. हितसंबंधी गट किंवा दबाव गट निवडणूक लढवत नाही. त्यामुळे सरकार किंवा विरोधी पक्षात ते सहभागी नसतात आणि निवडणूक लढवत नाही, त्याच्यामुळे सरकारमध्ये त्यांचा सहभाग नसतो किंवा विरोधी पक्षामध्येही ते निवडून आलेले म्हणजे सहभागी नसतात. विरोधी पक्ष आणि सरकार याच्यामध्ये त्यांचा समावेश नसतो. तर त्यांचं काम कोणतं? ते बाहेरून शासनावर दबाव टाकून शासकीय धोरणे प्रभावित करतात. म्हणजे शासकीय धोरणे आपल्याला अनुकूल करण्यासाठी शासकीय धोरणावर दबाव टाकत असतात. अशा दबाव गटांना प्रचार गट, जेव्हा त्यांचे तंत्र असते, शासकीय धोरणावर दबाव टाकण्याचं त्यांचे तंत्र असते, त्या तंत्राला प्रचार गट किंवा लॉबी असेही म्हटलं जाते. तर ह्या दबाव गट किंवा कोणते आहेत? तर कामगार संघटना, शेतकरी संघटना, विद्यार्थी संघटना इत्यादी प्रकारचे हे दबाव गट आहेत. आता याच्यातील फरक दिलेला आहे. दबाव गट हे राजकीय पक्षापेक्षा भिन्न कसे आहेत, म्हणजे दबाव गट आणि राजकीय पक्ष याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. तर पहिला मुद्दा आहे, राजकीय पक्ष हे शासकीय प्रक्रियेचा एक घटक असतात. तर राजकीय पक्ष शासकीय म्हणजे प्रक्रिया जी आहे, जसं निवडणुका लढवणे, सत्ता प्राप्त करणे किंवा विरोधी पक्षामध्ये राहून सरकारवर नियंत्रण ठेवणे, हे राजकीय पक्षाचे शासकीय काम आहे किंवा सरकारवर दबाव टाकण्याचं सुद्धा एक काम आहे.
तर हे शासकीय प्रक्रियेचा एक घटक आहे. ते शासकीय धोरणावर शासनांतर्गत प्रभाव टाकतात. म्हणजे राजकीय पक्ष काय करतात, तर ते शासकीय धोरणावर सरकारच्या माध्यमातूनच प्रभाव टाकतात. तर दबाव गट शासनावर बाहेरून प्रभाव टाकतात. बाहेरून प्रभाव टाकतात म्हणजे ते मोर्चे किंवा धरणे, आंदोलने, संप इत्यादीच्या माध्यमातून आपल्या समस्या लोकांना सांगतात आणि त्याच्यामुळे सरकार प्रभावित होते. ते निवडणुका लढवत नाही. दबाव गट निवडणुका लढवत नाही, म्हणून त्यांचे कायदेमंडळात प्रतिनिधी नसतात. मग ते लोकसभा किंवा म्हणजे संसद असो किंवा विधानसभा असो, राज्य विधिमंडळ असो, लोकसभा हे कायदेमंडळाचे कनिष्ठ सभागृह आहे संसदेचं. विधानसभा हे राज्य विधिमंडळाचे कनिष्ठ सभागृह आहे. तर विधानसभेत किंवा लोकसभेमध्ये त्यांचे सदस्य नसतात. म्हणजेच कोणत्याही कायदेमंडळात, राज्याच्या कायदेमंडळात किंवा देशाच्या कायदेमंडळात त्यांचे सदस्य नसतात. त्याच्यामुळे ते संघटनेच्या माध्यमातून सरकारवर दबाव टाकतात. दुसरा मुद्दा आहे, त्यांच्यामध्ये काय भिन्नता आहे, काय फरक आहे. राजकीय पक्षाचा आवाका विस्तृत असतो. तर राजकीय पक्ष हे जास्त व्यापक असतात. त्यांचा आवाका म्हणजे त्यांचे कार्यक्षेत्र हे एखाद्या राज्यापुरतं किंवा एखाद्या संपूर्ण देशापर्यंत विस्तारलेलं असते, पसरलेलं असते, विस्तृत असते. राजकीय पक्ष हे राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रामध्ये लोकांचे प्रतिनिधित्व करतात. मग तो सामाजिक क्षेत्र असो किंवा आर्थिक क्षेत्र असो किंवा राजकीय बाबतीत असो किंवा सांस्कृतिक बाबतीमध्ये सुद्धा ते लोकांचे प्रतिनिधित्व करत असतात. आपल्या धड्याचंच नाव आहे प्रतिनिधित्वाची संकल्पना. तर हितसंबंधी गट किंवा दबाव गट किंवा राजकीय पक्ष हे लोकांचे प्रतिनिधित्व करतात. तर दबाव गटाचं कसं आहे, या उलट पहा. राजकीय पक्ष कुठे कुठे प्रतिनिधित्व करतात, कोणत्या क्षेत्रामध्ये, राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक अशा विविध ठिकाणच्या क्षेत्रामध्ये प्रतिनिधित्व करतात. तर या उलट दबाव गटाचे उद्दिष्ट सीमित स्वरूपाचे असते, म्हणजे ठरलेले असते. शासनावर प्रभाव टाकून विशिष्ट गोष्टी साध्य करून घेणे हे त्यांचे ध्येय असते. तर दबाव गट काही काळासाठी तो संघटना स्थापन करतात. जसं आता शेतकऱ्यांच्या शेतीमालाला जर भाव मिळत नसेल तर तो भाव मिळावा यासाठी ते सरकारच्या धोरणावर प्रभाव पाडण्यासाठी आंदोलने करतात, संप करतात आणि सरकारला प्रभावित करतात. त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या की मग ते आंदोलने दबाव तंत्र मागे घेतात. उदाहरणार्थ मागील 1 वर्षापासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू होतं दिल्लीमध्ये की शेतीमालाला हमी भाव मिळावा, शेतकऱ्याला त्याचा शेतीमालाची किंमत ठरवण्याचा अधिकार मिळावा, यासाठी त्यांचं आंदोलन होते. तर हे आंदोलन खूप मोठं चाललं, जवळपास 1 वर्षापेक्षा जास्त काळ आंदोलन चालले. आणि जेव्हा म्हणजे त्यांच्या ह्या आंदोलनाचे स्वरूप एवढं व्यापक होतं की सरकारला त्यांनी बनवलेला कायदा मागे घ्यावा लागला. त्या आंदोलनामुळे सरकारने मग ते कायदा मागे घेतल्यामुळे त्यांचं आंदोलन त्यांनी मागे घेतलं. तर म्हणजे त्यांचे उद्दिष्ट, त्यांचे ध्येय साध्य झालं आणि त्याच्यानंतर मग त्यांनी आपले दबावतंत्र बंद केले. दबाव गट सामाजिक चळवळीपेक्षा भिन्न असतात. तर दबाव गट हे सामाजिक चळवळ आणि दबाव गट यापेक्षा ते भिन्न असतात. म्हणजे दबाव गट आणि सामाजिक चळवळ याच्यामध्ये फरक आहे. दबाव गटाची संरचना अधिक औपचारिक असते, तर सामाजिक चळवळी
चळवळींची औपचारिक संरचना अथवा संघटना नसते. सामाजिक चळवळी ज्या असतात त्या औपचारिक असतात, त्यांची विशिष्ट संघटना नसते. ते एखाद्या विशिष्ट विषयाचा पाठपुरावा करतात. उदाहरणार्थ चिपको आंदोलन. चिपको आंदोलन हे सुंदरलाल बहुगुणा यांनी सुरू केलं होतं. पर्यावरणाचं संरक्षण झालं पाहिजे, झाडांच्या कत्तली थांबल्या पाहिजेत, संतुलन राखलं पाहिजे, झाडं हे मानवी आरोग्यासाठी कसे उपयुक्त आहेत, या सर्व गोष्टीसाठी म्हणजे त्यांनी चिपको आंदोलन सुरू केलं होतं. तर ते संघटित नसतात सामाजिक चळवळी. विशिष्ट सामाजिक समस्येसाठी ते एकत्र येतात. म्हणूनच दबाव गटांना संघटित हितसंबंधाचे प्रतिनिधी असेही म्हणतात. तर दबाव गटांना संघटित हितसंबंधाचे प्रतिनिधी असे म्हणतात. तर इथे भारतातील काही हितसंबंधी गट किंवा दबाव गट दिलेले आहेत या चौकटीमध्ये. बघा, भारतात काही हितसंबंधी गट किंवा दबाव गट, जसं काही काही क्षेत्रामध्ये त्यांचे संघटना आहेत. जसं व्यावसायिक क्षेत्रामध्ये म्हणजे उद्योजक लोक, व्यापारी, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, याला इंग्लिशमध्ये फिक्की असे म्हणतात. FICCI त्याचं लॉंग फॉर्म जर पाहायचं काम पडलं तर फेडरेशन, F म्हणजे फेडरेशन ऑफ इंडियन, I म्हणजे इंडियन, चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. तर हे फिक्कीचं लॉंग फॉर्म आहे. दुसरं आहे CII. C म्हणजे कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री. तर इत्यादी त्या व्यावसायिक क्षेत्रातील संघटना आहेत. त्याच्यानंतर कामगार संघटनासुद्धा आपल्याला भारतामध्ये अनेक आहेत असं दिसून येते. दुसरी संघटना कामगार. तर कामगारांच्या सुद्धा काही संघटना आहेत. त्याच्यामध्ये भारतीय राष्ट्रीय कामगार संघटना, त्याला इंग्लिशमध्ये इंटक असे म्हणतात. इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस ह्याचं इंग्लिशमध्ये आहे. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, INTUC. इंटक म्हणजेच ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस. त्याच्यानंतर दुसरी संघटना आहे आयटक, भारतीय मजदूर संघ, BMS, हिंद मजदूर संघ, HMS. तर हा HMS म्हणजे हिंदू मजदूर संघ, BMS म्हणजे भारतीय मजदूर संघ, आयटक म्हणजे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस आणि इंटक म्हणजे इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस. अशा प्रकारचे इथे 3-4 संघटनांची नावं दिलेली आहेत, ते लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर शेतकरी संघटनासुद्धा आहेत. भारत हा कृषीप्रधान देश आहे. मोठ्या प्रमाणात भारतात शेती केली जाते आणि खेड्यामध्ये शेतीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. शेती व्यवसाय आपल्याला खेड्यामध्ये आढळून येतो. तर त्या शेतकऱ्यांच्यासुद्धा अनेक समस्या असतात. तर त्या समस्या दूर करण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून ते सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. तर अशा संघटना कोणत्या? अखिल भारतीय किसान सभा. दुसरी संघटना दिलेली आहे भारतीय किसान युनियन. शेतकरी संघटना, महाराष्ट्रात शेतकरी संघटना आहे आणि या शेतकरी संघटनेचे नेते म्हटलं तर शरद जोशी. आता उत्तर प्रदेशातील राकेश टिकैत हे शेतकरी संघटनेचे नेतृत्व दिल्लीमध्ये चाललेल्या किसान आंदोलनामध्ये ते करत होते. तर ह्या आंदोलनामध्ये देशातील अनेक शेतकरी संघटना सामील झाल्या होत्या.
त्याच्यानंतर चौथी संघटना दिसत आहे आपल्याला विद्यार्थी संघटना. विद्यार्थी संघटनासुद्धा अनेक आहेत. विद्यार्थ्यांच्यासुद्धा समस्या असतात. तर त्या समस्या संघटनेच्या माध्यमातून ते सरकारला सांगतात किंवा त्या संघटनेच्या माध्यमातून सरकारला आपल्या बाजूने निर्णय घेण्यास भाग पाडतात. तर पहिली संघटना आहे NSUI म्हणजे नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया. त्याला NSUI असं म्हटलं जातं. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ABVP, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद. ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन. त्याच्यानंतरची जी संघटना आहे ती ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन. स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया SFI, स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया. याच्यापेक्षा आणखी काही संघटना आहेत. इथं सर्वच संघटनांची नावं दिलेली नाही आहे. किसान संघटना ह्या प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या आहेत. तर ह्या संघटना सरकारवर दबाव टाकतात. तर ह्या झाल्या भारतातल्या. इथे पुन्हा ह्या पिंक कलरमध्ये गुलाबी कलरच्या चौकटीमध्ये अमेरिकेतील काही दबावगट दिलेले आहेत. ते दबावगट पहा. परीक्षेमध्ये अमेरिकेतील काही दबाव गटांची नावे लिहा असाही प्रश्न राहू शकतो. तर अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्स हा अमेरिकेतील व्यावसायिक क्षेत्रातील दबाव गट. अमेरिकन सिव्हिल लिबर्टी युनियन, नॅशनल ऑर्गनायझेशन फॉर वुमेन पहा, महिलांची सुद्धा राष्ट्रीय स्तरावर एक संघटना आहे. अमेरिकन मेडिकल असोसिएशन, मेडिकल क्षेत्रातील ही संघटना तिला अमेरिकन मेडिकल असोसिएशन. अमेरिकन फेडरेशन ऑफ लेबर अँड काँग्रेस ऑफ इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ही एक व्यापक संघटना आहे. याचं इंग्लिशमध्ये AFL-CIO, अमेरिकन ऑफ लेबर, अमेरिकन फेडरेशन ऑफ लेबर अँड काँग्रेस ऑफ इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन. तिला AFL-CIO असं तिचं नाव आहे. नॅशनल असोसिएशन फॉर ॲडव्हान्समेंट ऑफ कलर्ड पीपल ही एक संघटना आहे. तर अमेरिकेतील काही दबाव गटांचे नावं इथं दिलेले आहेत. ते तुम्हाला सांगितलेले आहे. त्याचं नोंद करून ठेवा तुमच्या अभ्यासासाठी. त्याच्यानंतर काही NGOs आहेत भारतामध्ये. ह्यासुद्धा लोकांचे प्रतिनिधित्व करत असतात. आपल्या धड्याचं नाव आहे प्रतिनिधित्वाची संकल्पना. तर अशासकीय संस्था किंवा NGO, नॉन गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन म्हणजे शासनाशी संबंधित नसलेल्या त्या प्रायव्हेट संस्था असतात, त्याला अशासकीय संस्था असे म्हणतात. यासुद्धा लोकांचे प्रतिनिधित्व करतात. तर अशासकीय संस्था ह्या प्रतिनिधित्वाचे आणखी एक माध्यम आहे. या संस्था सामान्यतः खाजगी व व्यावसायिक स्वरूपाच्या असतात. त्या अहिंसक मार्गाने उद्दिष्टपूर्ती करतात. तर लोकांच्या समस्या काय आहेत त्यांना त्यांच्या कामात मदत करण्यासाठी, त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी ह्या NGOs काम करत असतात. जशा समाजातील काही परित्यक्त महिला असतील, विधवा असतील, त्यांचं पालनपोषण कोणी करत नसेल तर त्यांचं संगोपन झालं पाहिजे, पालनपोषण झालं पाहिजे, अशासाठी त्या राहण्याची, खाण्यापिण्याची सुद्धा अशा संस्थांच्या माध्यमातून व्यवस्था केली जाते. या कोविडच्या काळामध्ये खूप लोकांना कोरोना झाल्यामुळे दवाखाने एवढे भरगच्च झाले होते. त्या रुग्णाजवळ राहण्यासाठी कोणी तयार नाही. त्याकरिता त्यांना मोफत औषधे देणे, रुग्णांच्या नातेवाईकांना जेवण पुरवणे इत्यादी इत्यादी सेवा ह्या NGOच्या माध्यमातून केल्याचे आपल्याला दिसून येते.
ह्या संस्था सामान्यतः खाजगी व व्यावसायिक स्वरूपाच्या असतात. तर ह्या खाजगी असतात आणि अव्यावसायिक असतात. अव्यावसायिक स्वरूपाच्या असतात. त्या अहिंसक मार्गाने उद्दिष्टपूर्ती करतात. त्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी त्या हिंसेचा वापर करत नाही ह्या संघटना, तर त्या अहिंसक मार्ग, शांततेच्या मार्गाने विशिष्ट उद्दिष्ट रक्षणाकरिता त्यांचे कार्य चालते. त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती त्यांच्याशी जोडलेल्या असतात. म्हणजे त्या ज्या क्षेत्रामध्ये कामं करत असतात त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती त्यांच्याशी जुडलेले असतात. वर उल्लेखित केलेली सर्व माध्यमे लोकांच्या आकांक्षाचे प्रतिनिधित्व करतात. म्हणजे आपण या प्रकरणामध्ये जेवढे बी काही पाहिलेले आहेत, मग त्या हितसंबंधी गट असो, राजकीय पक्ष असो, दबाव गट असो, तर ह्या सर्व प्रतिनिधित्व म्हणजे काय, प्रतिनिधी सभा ह्या कशा निर्माण झाल्या, या पाठामध्ये या सर्वांचा आपण 3-4 व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यास केलेला आहे. आता इथे तुम्हाला उपक्रम दिलेला आहे. शोधा पाहू या पिवळ्या चौकटीमध्ये तुमच्या परिसरातील सामाजिक विकास, महिला, मुले किंवा पर्यावरण क्षेत्रात कार्य करणाऱ्या अशासकीय संस्थांची नावे व त्यांच्या कार्याविषयी माहिती मिळवा. तुम्हाला उपक्रम दिलेला आहे की अशा कोणत्या अशासकीय संस्था आहेत, NGOs आहेत की ज्या समाजाच्या विकासासाठी, महिलांच्या समस्यासाठी, मुलांच्या समस्यासाठी किंवा पर्यावरणीय क्षेत्रात ज्या कार्य करतात त्यांचे नावं लिहा आणि त्यांनी कोणते कोणते कार्य केलेले आहेत त्याची माहिती तुम्हाला इथे लिहायची आहे. या पाठात लोकांचे प्रतिनिधित्व विविध माध्यमातून कसे केले जाते ते आपण पाहिले. लोकशाहीच्या यशात या प्रतिनिधित्वाला महत्त्व असते. पुढील पाठामध्ये आपण न्यायमंडळ या शासनाच्या आणखी एका महत्त्वाच्या भागाचा अभ्यास करणार आहोत. तर न्यायमंडळ हे सुद्धा शासनाची एक शाखा आहे, जसं कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ. तर 6व्या प्रकरणामध्ये आपण न्यायमंडळाच्या बाबतीत माहिती पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा पाठ इथेच संपतो. व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका आणि ते समजून घ्या. त्याचा फायदा तुम्हाला परीक्षेत निश्चितच होईल. तर इथेच थांबतो. धन्यवाद.